नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघत अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाची मेट्रो मार्गिका कुलाबा ते सिप्ससाठीच्या मेट्रो रेल्वेची डब्यांची चाचणी ही मरोळमरोशी इथे करण्यात येणार आहे. आरेतील राज्य शासनानं स्थगिती दिलेल्या त्या जागेच्या हद्दीबाहेरच ही चाचणी करण्यात येणार आहे. आरेतील एकाही वृक्षाला धक्का न लागू देता मेट्रोच्या चाचण्या पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. सध्या मरोळमरोशी रस्त्याच्या भुयारी मार्गाचं काम सुरू असून या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीच्या कामासाठी कोणतंही झाड तोडण्यात येणार नाहीये. शिवसेना आमदार सुहास कांदे आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय. माझ्या मतदारसंघात आलेल्या 12 कोटींपैकी फक्त 2 कोटीच मिळाले आणि राहिलेले 10 कोटी रुपये भुजबळांनी ठेकेदारांना वाटल्याचा आरोप सुहास कांदेंनी केलाय. तसंच भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25,000 कोटींचे मालक कसे झाले असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार सुहास कांदेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय. मी कुणालाही धमकी देत नाही, मात्र विनंती जरूर करतो अशा शब्दात त्यांनी या विषयाला पूर्णविराम देत असल्याचं म्हटलंय. गोवा विधानसभा निवडणुकीबाबत भाजपचे राष्ट्राध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या भेटीत फडणवीस आणि जे.पी. नड्डा यांनी अनेक विषयांवरती सविस्तर चर्चा केल्याचं कळतंय. कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावलं टाकत आहोत असं त्यांनी सांगितलंय. 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल आणि तेव्हा प्रत्यक्ष कॉलेज सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलंय. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत गोवा विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवरती चर्चा आणि मार्गदर्शन घेतलं. तसंच महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील पाऊस आणि पूरस्थिती याची तपशीलवार माहिती सुद्धा घेण्यात आली आणि याबाबत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. या भेटीच्या वेळी गोव्याचे मंत्री मायकेल लोबो देखील उपस्थित होते. आमची पालघरमध्ये भाजप बरोबर युती नाही, भाजपला सहकार्य असेल असं आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलंय. महाविकास आघाडीचं दुर्लक्ष आणि स्थानिक बहुजन विकास आघाडीची दादागिरी यामुळे नागरिक त्रस्त झालेत आणि त्यांची त्यातून सुटका व्हावी म्हणून आम्ही सहकार्य करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. सरकारने तातडीनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता शेतकऱ्याला परत पीक घेण्यासाठी पैसे नाहीयेत. पश्चिम महाराष्ट्रात पूर आला, त्याची अद्यापही मदत मिळालेली नाहीये. दसरा आमचा शिमग्यात गेला तर दिवाळी कोणाची गोड होणार नाही असं वक्तव्य राजू शेट्टींनी केली आहे. घोषणा करून उपयोग नाही, मदत द्या, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय. ते सांगलीमध्ये ऊस वाहतूकदाराच्या मेळाव्यात बोलत होते. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला सर्वतोपरी मदत दिली जाईल असं आश्वासन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलंय. यासाठी वेळ पडल्यास शासनाची कर्ज काढण्याची देखील तयारी आहे. मात्र शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगानं येत्या कॅबिनेटमध्येच निर्णय घेतला जाणार असल्याचंही सत्तारांनी म्हटलंय. राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून येत्या 3 ते 4 दिवसात सर्व नुकसानीचा अंदाज घेऊन त्याबाबत निर्णय देखील घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलंय. बातमी पावसासंदर्भात. अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान मराठवाड्याचं झालंय. लातूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीनं हिरावून गेलाय. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचलंय. 2 दिवसांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यामुळे इथे शेतकऱ्यानं चक्क शेतात लोळून ताहव फोडला. वाशिम जिल्ह्यातही सततच्या अतिमुसळधार पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. धोडप बुद्रुक इथल्या भारत बाजड यांनी 2 हेक्टर ऊसाची लागवड केली होती. मात्र मागच्या 10 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊसाचं अतोनात नुकसान झालंय. अवघ्या 1-2 महिन्यात विक्रीला येणाऱ्या ऊसाचं 70% नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय. काढलेल्या बँकेचं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय. तात्पुरती सेवा उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं दिलेल्या परवानगीमुळे प्रकल्पाला अधिक चालना मिळेल. सद्यस्थितीत प्रकल्पाचं 97% भुयारीकरण आणि जवळपास 70% स्थापत्य कामं पूर्ण झाली आहेत. पहिला नमुना ट्रेनच्या चाचणीला सुरुवात करून आम्ही आणखीन एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहोत. तात्पुरत्या सुविधा उभारण्याची कामं लवकरच सुरू होणार असून जवळपास 2.5 महिन्यात हे काम पूर्ण होईल. ट्रेन मुंबईत दाखल होता चाचण्यांना सुरुवात होईल असं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंग देओल यांनी म्हटलंय.
विजय राऊत आमचे प्रतिनिधी यांनी पालघरमधली ही बातमी कव्हर केली आणि त्यानंतर जी माहिती समोर आली त्यानुसार मुंबईत होणाऱ्या वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्यासाठी अवजड वाहनांना ठाणे शहरात प्रवेश करण्यासाठी वेळेचे नियोजन घालण्याचं प्रस्तावित आहे आणि त्या अनुषंगानं गुजरातमधून येणाऱ्या वाहनांना पार्किंग करता यावं म्हणून पार्किंग स्लॉटची पाहणी करण्यासाठी डहाणू तालुक्यातील दापचर इथे आज मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जे काम काँग्रेसने केलं त्याच्या नावावरती शिवसेनेचं आत्ताचे खासदार आपली दुकानदारी चालवत असल्याची टीका या विषयावरती देखील मंत्री एकनाथ शिंदेंनी सवाल उपस्थित केलेला आहे. तर मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न केला असता खासदार राजेंद्र गावित हे चांगलं काम करत असून नाना पटोलेंनी काय बोलले याची माहिती घेतो असं त्यांनी याबद्दल म्हणत बोलणं टाळलंय. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सज्ञान मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या स्पा सेंटरवरती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेनं धाड टाकली आहे. वाकडच्या भूमकर चौकातील इव्हेंट स्पा युनिसेक्स सेंटर या मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्री व्यवसाय चालवण्यात येत होता अशी गुप्त माहिती सामाजिक सुरक्षा शाखा पोलिसांना मिळाली आणि त्या आधारे पोलिसांनी धाड टाकत स्पा सेंटरमधून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 मुलींची सुटका केली. या प्रकरणात सामाजिक सुरक्षा पोलिसांनी रोहित बाबाजी आढाव याच्या विरोधात वाकड पोलीस स्टेशनमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियमन कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शहानूर नदीपात्रात एक कार पडल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं. यावरून तातडीनं महसूल विभाग आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. कार काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं असता 8 तासानंतर नदीपात्रातून ही कार क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आली. यामध्ये कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. हरियाणा इथला अमित नेहरा नामक 33 वर्षीय हा व्यक्ती आहे. ते नागपुरात श्रम कार्यालयात श्रमपरिवर्तन अधिकारी होते. नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात सोनसाखळी चोरांचा चांगलाच धुमाकूळ वाढलाय. पायी फिरत असताना अनोळखी 2 चोरट्यांनी फिर्यादीवर पाळत ठेवून फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची 2 तोळ्याची चेन बळजबरीनं गळ्यातून हिसकावून नेली. पुढे नंबर नसलेली मोटरसायकलसह ते पळून गेले. एक प्रकारे हे सोनसाखळी चोरांनी कळवण पोलिसांना दिलेलं आव्हानच मानलं जात आहे. आणि सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी मनोरंजन विश्वातून मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मनी हाइस्ट सीझन 5 जगभरातील नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय. 4 यशस्वी सीझन्स नंतर आता हा 5वा आणि शेवटचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. यामध्ये 10 भाग आहेत. शेवटच्या सीझनमध्ये बँक ऑफ स्पेनमध्ये टोळीचा सुरू असलेल्या दरोड्याचा शेवट काय होतो हे बघायला मिळतंय. सीझनचे रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यावरून सीझन 5 हा यशस्वी ठरल्याचं दिसतंय. तर अशा प्रकारे सर्वत्र मनी हाइस्टचा उदो चालू असताना दुर्दैवानं ही सिरीज ऑनलाईन लीक झाली आहे. लोकप्रिय वेब सिरीज कोटा फॅक्टरीचा 2रा सीझन गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. पहिल्या हंगामाची कथा त्यात पुढे दाखवली जाईल. यामध्ये कोचिंग हबमधील विद्यार्थ्यांवरील दबावाची आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी सुंदरपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲपचं लोकार्पण झालंय. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता करण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून त्यांचं दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होणार आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. बातमी पुण्यातून न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. पुण्यामध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळाला. पालिकेकडे सिरिंज नसल्यानं लसीकरण बंद ठेवावं लागल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि त्यानंतर पुणे मनपानं तात्काळ 1 लाख सिरिंज खरेदी केल्या. खुल्या बाजारातून पालिकेनं 1 लाख सिरिंज खरेदी केल्या आणि त्यामुळे उद्यापासून कोरोना लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. आरोग्य विभागाकडून सिरिंज मिळाल्या नाहीत आणि त्यामुळे पालिकेनं सिरिंज विकत घेतल्या.